असा काय विषय झाला की गॅसचा सिलेंडर रस्त्यावर टाकावा लागला आणि माकड पण म्हणलं तू आज आमच्याशी असा का वागला. आज घराबाहेर येऊन बघितलं इकडे तिकडे आणि समोर रस्त्यावर बसलं होतं एक शाण्या बाळासारखं माकड. मला बघितलं मारायला लागलं इकडे तिकडे उड्या. मग म्हणलं आपण काढूया त्यांच्या थोड्याशा खोड्या. नंतर विचार केला कशाला उगाच त्या मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा. मग म्हणलं आजचा व्हिडिओ बनवायचा असेल तर ह्यांचा व्हिडिओ काढून घ्यायचा. बड़ा हरामी हो बेटा. घरातला गॅस संपलेला म्हणून सकाळी तो बुक केला आणि गॅसची गाडी दारात आल्यावर माझ्या अंगात बाहुबली आला. कौन है वो कहां से वो आया. मग सिलेंडर घेतला खांद्यावर आणि गॅसवाल्याला लावलं धांद्यावर. बाहुबलीची होती फक्त मोकळ्या सिलेंडर पुरतीच ताकद. पुष्पा म्हणला झुकेगा नाही साला आता मी नसतोय वाकत. भरलेला सिलेंडर हाताला जड त्याच्यामुळे काय करायचं. मग युक्ती सुचली उत्तरानं सोडायचं आणि खाली जाऊन धरायचं. फ्रीज मधला बर्फ बघून मला 8वीतला प्रयोग आठवला. मग लगेच त्याला करून बघितला. मनात आलं पटकन करून टाकलं चटकन. संध्याकाळ झाल्यावर कुठेतरी जायचा विचार आला मनात. मग थेट आलो आमच्या वरच्या रानात. निसर्ग बघता बघता दत्त मंदिराकडे झालं मला आकर्षण. मग म्हणलं इथपर्यंत आलोय तर घेऊनच टाकू एकदाच दर्शन. दर्शन घेतलं की म्हणलं आता निघावं आपलं घरी. पण जाता जाता विहिरीतलं मासं बघून जाण्यातच मजा आहे खरी. विहिरीत उतरलो तर दिसला नाही मला एक पण मासा. मलाच प्रश्न पडला परत एकदा माझा पोपट नेमका झाला तरी कसा. मग जाताना घेतलं एक कणीस कवळं. मग कच्चच खायला सुरुवात केली. तुम्ही पण म्हणला असाल हे काय झालंय वाटतं बावळ. लवकरात लवकर पूर्ण करायच्यात 1000 फॉलोअर आपल्याला. त्यामुळे असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून टाका तुमच्या भावाला. आता सरळ पुढच्या व्लॉग मध्ये भेटू.